So, what happens when people open their heart? They get better. सो दिस थॉट ह्या थॉट वरती एक फिल्म बनवली गेली की ज्याचं नाव होतं जून, आणि ती फिल्म आजच रिलीज झाली प्लॅनेट मराठीच्या OTT प्लॅटफॉर्मवरती. आणि त्या फिल्म बद्दल एक्साइटमेंट आधीपासूनच होती फिल्म लोकांमध्ये किंवा फिल्म एन्थुझियास्टिक असलेल्या लोकांमध्ये, कारण की फिल्मनी इंटरनॅशनल फेस्टिवल्सला बरंच नाव कमवलं होतं, बरेच अवॉर्ड्सही त्याला मिळाले होते. सो ऑब्व्हियसली या फिल्म बद्दल आम्हाला खूप एक्साइटमेंट ऑलरेडी होती. तर आज ती फिल्म रिलीज झाली आणि आम्ही चौघं इथे आज बसलेलो आहोत या फिल्म बद्दल बोलायला. तर बेसिकली मला असं वाटतंय की काही बोलण्याआधी, म्हणजे मी फिल्म बघितल्यानंतर पुढचे 1 तासभर नम होत, म्हणजे आय वॉज फिलिंग नम. आय डिडंट हॅड एनी वर्ड्स टू से, की माझ्याकडे काही शब्द नव्हते बोलायला. आणि इट काइंड ऑफ बिकम अ पर्सनल फिल्म फॉर मी राईट नाव. सो ही त्या फिल्मची ताकद आहे असं आपण म्हणूया. तर फर्स्ट ऑफ ऑल मला खूप अशी इच्छा आहे की जे मेकर्स आहेत, म्हणजे सुहृद गोडबोले असतील की ज्यांनी डिरेक्ट केली आहे फिल्म, आणि वैभव किस्ती, आणि त्यांनी, आणि निखिल महाजन ज्यांनी फिल्म पेन केली, ज्यांनी लिहिलेली आहे, तर त्यांच्यासाठी प्लीज गाईज आपण चौघ जण मिळून एक राऊंड ऑफ अप्लॉज देऊया प्लीज. इट्स रिअली अ ग्रेट फिल्म. सो इट वॉज अ ब्युटिफुल फिल्म फर्स्ट ऑफ ऑल. सो मी आता माझा थोडासा सायलेन्स ब्रेक करतो की मला प्रचंड जास्त फिल्म आवडली. तर आपण ही फिल्म 3 पार्ट्स मध्ये आपण बोलणार आहोत या फिल्म बद्दल. ते म्हणजे पहिल्या पार्ट मध्ये आपण सिनॉप्सिस ऐकणार आहोत, दुसऱ्या पार्ट मध्ये आपण कॅरेक्टर्स आणि एकंदरीत फिल्मच्या अरिना बद्दल बोलणार आहोत, आणि थर्ड आपण टेक्निकल ऍस्पेक्ट बद्दल थोडंसं बोलून घेणार आहोत या फिल्मच्या. तर आपण लेट स्टार्ट विथ द सिनॉप्सिस विथ चिन्मय गिव्हिंग अस द सिनॉप्सिस ऑफ जून. तो मुळामध्ये मी आज सिनॉप्सिस मध्ये कथानक अजिबात सांगणार नाहीये, नरेशन अजिबात करणार नाहीये, कारण एकंदर 1.5 तासाची फिल्म आहे. आणि नील कुलकर्णी या कॅरेक्टरच्या भोवती जरी फिल्म फिरत असली तरी ती भरपूर गोष्टींची, भरपूर माणसांची ती गोष्ट आहे, ती आपल्या सगळ्यांचीच एक प्रकारे गोष्ट आहे. आणि त्यामुळे तो त्याच्यातली मिस्ट्री किंवा त्यातली जी एक मजा आहे ती घालून टाकणं हा अजिबात आता माझा पर्पज नाही. फक्त मी एकाच प्रश्नाचं उत्तर देणार आहे की तुम्ही ही फिल्म का बघा. तर आजूबाजूला सतत जो आता कंटेंट आपल्यावरती सगळ्या बाजूने येऊन पडतोय, त्याचा एकंदर सगळ्या बडीमारामुळे आपल्याला एक रिपीटेटिव्हनेस आपल्या आयुष्यात आलेला असतो. तो जर तुम्हाला ब्रेक करायचा असेल तर तुम्ही फिल्म नक्की बघा. बेसिकली ज्या लोकांना आत्मशोधाची इच्छा आहे किंवा तळमळ आहे त्यांनी कृपया ही फिल्म बघा. स्वतःच्या आयुष्यातले कितीही कटू असतील तरी जे सत्य प्रसंग, जे सत्य अनुभव आहेत त्यांच्याकडे जर का तुमच्याकडे बघण्याची ताकद असेल, परत त्याचा रिफ्लेक्शन किंवा आत्मचिंतन करण्याची ताकद असेल तरी ही फिल्म बघा. तरुण लोकांनी फिल्म आवर्जून बघा, नक्की बघा. पण त्याचबरोबर माझ्या आजूबाजूचा काळ मला कुठेतरी मागे ढकलून पुढे जातोय अशी भीती वाटू पाहणाऱ्या लोकांनी ही फिल्म बघा. कारण ही फिल्म त्या फिल्म मधले फक्त कॅरेक्टर्सची, त्या शहराची किंवा त्यातल्या एका ठराविक काही मांडलेल्या विषयांची गोष्ट नाहीये, ती आपल्या आजूबाजूच्या सर्व लोकांची गोष्ट आहे, सर्व लोकांची फिल्म आहे. आणि जसं मी म्हणलं तसं की जरी दिसताना त्याच्यामध्ये एक नील कुलकर्णी दिसत असला तरीही आपल्यामध्ये तुम्ही ज्याला फिल्म बघून संपवाल त्याला तो अनुभव तुम्ही स्वतःच्या आत नेता. आणि हा आमच्या चौघांचा आत्ताचा बेसिकली अनुभव आहे आणि तो तुम्हालाही नक्कीच येणार. त्यामुळे जर तुम्हाला ही फिल्म बघायची असेल तर आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर एखादी संध्याकाळ रिकामी ठेवून ही फिल्म बघा, कारण ही फिल्म संपेल 1.5 तासामध्ये. पण त्याच्यानंतर जी सुरू होईल ती तुमची फिल्म मनातली असेल आणि ती तुमच्यासाठी खूप महत्वाची असेल. सो मी आता सिनॉप्सिस एवढ्यातच मांडतो, ही फिल्म का बघा, तर ह्या कारणांसाठी बघा आणि नक्की बघा. Yes, this can't get any better. What a beautiful synopsis by Chinmay. It's like hands down. It's very beautifully explained by Chinmay. So right now we moved to the second segment, the second part of our review, where we are talking about the characters and character developments and the scripts. So what do you guys feel about the characters? आणि तुम्ही जर कॅरेक्टर डिस्क्राईब करायचं झालं, नीलचं कॅरेक्टर किंवा नेहाचं कॅरेक्टर असेल किंवा नीलच्या वडिलांचं कॅरेक्टर असेल, तर तुम्हाला काय जाणवलं त्या कॅरेक्टर्स बद्दल आणि कुठले पार्ट्स असे होते की ते तुम्हाला खूप आवडले कॅरेक्टर्स बद्दल? काही डायलॉग्स असतील किंवा काही मुवमेंट्स असतील तर तुम्ही काय सांगाल? शुभम पासून आपण मी बेसिक सांगतो आणि आय थिंक मग चिन्मय, रोहिणी आणि इंद्र तुम्ही जास्त बेटर पद्धतीने सांगू शकता. पण मी माझं मत, मला जे कॅरेक्टर बघून वाटलं की नील कुलकर्णी हे खूप सामान्य आपल्यासारखाच एक मुलगा आहे, आपल्याच वयाचा एक मुलगा आहे. आणि दॅट्स वाय आपण इथे चौघ जे आहोत आपल्याला, मला वाटतं की मेजरली आपल्याला ते कॅरेक्टर खूप रिलेट होतंय की ते आपल्याच वयाचं असल्यामुळे. आणि ही इज लिव्हिंग अ कॉन्फ्लिक्ट, जे की परत घरनं एक मिडल क्लास फॅमिलीची जी कॉन्फ्लिक्ट असते की
आपल्याला एक्सपेक्टेशन्सला कुठेतरी फुलफिल करायचं, ऍट द सेम टाइम आपण एक सोसायटीच्या नॉर्म्स मध्ये कुठेतरी अडकलेलो असतो. परफेक्ट. गावाकडनं शहराकडे गेल्यावर जो एक कॉम्प्लेक्स असतो त्याबद्दल नील सारखं एक कॅरेक्टर त्यामध्ये आहे. आणि मी जे सकाळी पण आज इंटरव्ह्यू मध्ये बोललो होतो की आपल्याला मुळात ही चौघांना का असं नाही फिल्म का रिलेट होतीये, तर लाईफ ऑफ पाय मधला एक जो डायलॉग आहे, जे आदिल हुसेन सर जे आहेत ते एकदा बोलतात, जेव्हा त्यांचा मुलगा वाघाकडे अप्रोच होत असतो, त्या वडील म्हणतात की तू जे त्याच्या डोळ्यात बघतोय हे त्याचे इमोशन नाहीये, इट्स युअर इमोशन रिफ्लेक्टिंग इन हिज आईज. येस येस. तो बेसिकली आपण नील नाही पाहिला, इथे चिन्मय पाहिला, रोहिणी पाहिली, इंद्र बरोबर. पाहिला, मी शुभम पाहिला. बेसिकली हे Nice. नीलचं कॅरेक्टर आहे. Okay. Nice. Nice way to put. It's very beautiful. Okay, so Rohini, you can continue. What you felt about the characters? मला नील कुलकर्णीच्या कॅरेक्टर बद्दल एवढं सांगावंसं वाटतं की एक 18व्या वर्षानंतर तो जेव्हा पुण्याला जातो आणि जेव्हा तो ऍक्च्युअल लाईफ किंवा दुनियादारी टाईप जे एक्सपिरियन्स करायला लागतो की काय असतं नक्की जग, आपण आपल्या एका शेल मधून बाहेर पडल्यानंतरचं जग काय असू शकतं. तर नॉर्मली कुठल्याही माणसाचं एक ऍक्च्युअल मध्ये जगणं किंवा ऍक्च्युअल मध्ये काय बोलतो लाईफकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणं किंवा काही सफरिंग असतील किंवा ट्रॉमाज असतील तर ती तिथून सुरू व्हायला कुठेतरी सुरुवात होते. मला नाही माहिती 25व्या वर्षानंतर सुद्धा माणसांना ट्रॉमा एक्सपिरियन्स होऊ शकतो वेगळ्या गोष्टीचा, पण जनरली एक 18व्या वर्षानंतर जेव्हा आपल्याला कळायला लागतं की गोष्टी आपल्या मनासारख्या नाहीत घडणार आहे तिथून पुढे, किंवा आपण कुठेतरी इनर कॉन्फ्लिक्ट घेऊन बाहेर पडलेलो आहोत आणि आपल्याला माहित नाही त्याचं काय करायचं. तर त्यानंतर काय होतं हे नील कुलकर्णीचं लाईफ त्यांनी दाखवलेलं की त्यानंतर त्याला ते ट्रॉमाज येतात, त्यानंतर त्याला त्या ट्रॉमाजना ऍड्रेस कसं करायचं, त्या कॉन्फ्लिक्टचं नक्की काय करू, मी हा एवढा मात्र कॉन्फ्लिक्टचा एवढा ढीक पडलाय आणि मी त्याचं काय करू हे त्याला कळत नसल्यामुळे तो जे काही वागतो पूर्ण म्हणजे एक 50% फिल्म मध्ये जो काही वागलाय हिल व्हायची सुरुवात त्याची होण्याआधी तो काय वागलाय ते त्याच्यामध्ये दिसून येतं. तो मला ते कॅरेक्टर खूप जास्त म्हणजे नेहा या व्यक्तीचं म्हणजे नेहाचं कॅरेक्टर ऑब्व्हियसली म्हणजे ते थोडंसं मच्युअर आहे, जरी डिप्रेशन रोहिणीच्या मुद्द्याला फक्त ऍड करतो आणि म्हणजे जे मला आता रोहिणीच्या बोलण्यात मिळालं, चिन्मय तू बोलशील. रोहिणी जी बोलली ना की औरंगाबाद वरनं तिकडे जाणं किंवा एका समाजात वावरणं आणि तिथं कसं वाटणं, तर मला हे ना कुठेतरी आमिर खान जो आहे ह्याच्यातला रंग दे बसंतीमध्ये जिथे तो ती जी फॉरेनर आहे मैत्रीण त्याची तिला ऍड्रेस करतो की कॉलेज के बाहर एक दो दुनिया है, गेट के बाहर डीजे की कोई औकात नाही है. तो तसा कुठेतरी प्रकारे म्हणून जे एक आपण नंतर म्हणजे फिल्म बद्दल जेव्हा बोलू, पण नील जेव्हा कम्फर्ट हवा असतो तर कुठे यायचा असतो तो शेवटी घरीच येतो. तो बेसिकली मला असं वाटतं की एकंदर आता गेली एक 15 ते 20 वर्ष आपला भारतीय समाज प्रचंड गोंधळलेला आहे. आपण आता एका संक्रमणाच्या अवस्थेतनं चाललोय की आपल्याला माहित नाही आम्हाला हे कुठे घेऊन जायचंय, आम्हाला काय करायचंय सगळ्याचं. आणि या फिल्म मधली एकंदरच सगळी कॅरेक्टर्स फ्रॉम नील टू दी एंटायर औरंगाबाद सिटी ते एक गोंधळलेल्या अवस्थेमध्येच जगताना दिसतात. म्हणजे ते ट्रॅफिकच्या त्याच्यातले छोटे शॉर्ट्स असतील त्यामध्ये पण लोकांना कळत नाही मी याला रिॲक्ट असं करू का तसं करू. आणि ह्या अवस्थेमध्ये म्हणजे ही अवस्था अशी की आपल्या डोळ्याला पट्टी बांधून आपण जशी आंधळी कोशिंबीर खेळत असतो त्या प्रकारे तो नील जगतोय आणि त्यामुळे त्याला कुठेतरी फर्निचर गुडघ्याला लागते, कुठे ह्या ढोपराला लागते, असं काहीतरी होतात. आणि त्या जखमा लोकांशी बोलून त्याचं भांडवल करणं ही रीत समाजाची नाही, हे एक कुठेतरी एक मनात हे असल्यामुळे त्या जखमा तशाच ठेवलेल्या आहेत. आणि या अशा जखमा छोट्या जखमा त्या हळूहळू मोठ्या मोठ्या विकृतीकडे जायला लागतात. तर तो जो एकंदर हे आहे, मला असं वाटतं की काही लोक जखमा खूप यशस्वीपणे दाबू शकतात, काही लोक दाबू शकत नाहीत, पण सगळेच त्यातले कॅरेक्टर्स त्या आंधळी पट्टी बांधूनच कोशिंबीर खेळताना दिसत आहेत आंधळी कोशिंबीर. तो मला एकंदर फिल्मचा आउटलुक वाटला. मी आता फक्त चिन्मयने खूप सुंदर मुद्दा मांडला की म्हणजे त्यांनी तो त्याच्या डोक्यात तो होता का मला माहिती नाही, पण मला आता बोलताना जाणवलं की चिन्मय म्हणलं की राईट फ्रॉम कॅरेक्टर्स टू औरंगाबाद हे कॅरेक्टर खूप गोंधळलेलं आहे. आणि मगाशी आपण बोलत होतो ऑफलाईन असताना, पण मला वाटतं की औरंगाबाद शहराची ती एक खरंच एक आहे कॉन्फ्लिक्ट. औरंगाबाद शहर एक कुठेतरी जो आपल्याला मी ऍड्रेस नाही करणार डायरेक्ट मुद्दा जो आहे, बट इट इज लिव्हिंग सम काइंड ऑफ कॉन्फ्लिक्ट जे सिद्धार्थ आणि नेहाच्या कॉन्व्हर्सेशन मध्ये कुठेतरी जाणवतं. तिथे सिद्धार्थ एक गोष्ट पॉइंट आउट करतो तिथे. सो राईट फ्रॉम द कॅरेक्टर्स आणि औरंगाबाद कॅरेक्टर इज ऑल्सो लिव्हिंग अ काइंड ऑफ कॉन्फ्लिक्ट.
या ओके. सो Absolutely. दॅट इज टू पॉइंट. म्हणजे मला कुठेतरी नीलच्या कॅरेक्टर बद्दल बोलताना असं वाटतं की ते कॅरेक्टर खूप म्हणजे जसं आपण आता बोललो की फसलेलं एका इमोशन्स मध्ये फसलेलं कॅरेक्टर की ज्याला माहिती नाही की हाऊ टू डील विथ द कॉन्फ्लिक्ट. म्हणजे तो दुसऱ्यांवरती प्रोजेक्ट करतोय त्यांचे कॉन्फ्लिक्ट, तो स्वतः ऍक्सेप्ट नाही करत आहे. आणि समहाऊ ही इज फेलिंग इन हिज रिलेशनशिप बिकॉज ऑफ दॅट, की त्याला तो तिला ब्लेम करतो बट ऍक्च्युली इज ब्लेमिंग हिमसेल्फ राईट. फॉर दॅट. सो त्याला स्वतः तो ऍक्सेप्ट होत नाहीये, त्याला स्वतःला ऍक्सेप्ट होत नाही की मी चांगला माणूस आहे. हे जोपर्यंत त्याला ऍक्सेप्ट होत नाही तोपर्यंत दुसऱ्यावरती तो प्रेम करू शकणार नाही. ही कुठेतरी एक त्याला सबकॉन्शियसली माहिती असलेली गोष्ट ती प्रोजेक्ट होती त्याच्या पूर्ण लाईफमध्ये आतापर्यंतच्या. ही कुठेतरी एक मला जाणवलेली त्याची गोष्ट आहे. आणि त्याला इंडिपेंडंट बनायचं होतं ह्याची काय म्हणतो आपण एक जिस्ट आहे त्याच्यामध्ये कुठेतरी. आणि का आहे तर बिकॉज त्याला असं वाटतंय की मी माझ्या वडिलांपेक्षा जास्त काहीतरी चांगलं करू शकतो, वडिलांपेक्षा जास्त मला पैसे कमवायचे, मला या मिडल क्लास मेंटॅलिटीतनं बाहेर पडायचं बेसिकली. आणि मग मला ते कसं मी बाहेर पडू शकतो, तर मी पैशाचं सोंग आणण्याचा तो प्रयत्न करतोय. जे म्हणतो ना आपण की कशाचंही सोंग आणता येतं पण पैशाचं आणता येत नाही, तर ते तसं आहे कुठेतरी की त्याला पैशाचं सोंग आणण्याचा प्रयत्न तो करतोय, भारीतले हेडफोन्स घेतोय, हे करतोय. बट ती कुठेतरी त्याची एक मेंटॅलिटी आहे त्यामध्ये की त्याला बाहेर पडायचं मिडिओक्रिटीमधून, त्याला बाहेर पडायचं मिडल क्लास मेंटॅलिटीमधून, त्याला काहीतरी त्याला भारी जगायचं, त्याला इंडिपेंडंट जगायचं फ्रीडमली. तर ही ऑब्व्हियसली प्रत्येकाचीच आपली जिस्ट असते तिथे त्यांनी त्या कॅरेक्टरमध्ये प्रोजेक्ट केलेली आहे. सो दिस इज अबाउट अ नील कॅरेक्टर. पण नेहा पेंडचं जे कॅरेक्टर, नेहा पेंडचे ऍक्ट केलेल्या कॅरेक्टरमध्ये जर बोलायला गेलो आपण त्या कॅरेक्टर बद्दल, तर मला असं वाटतं इट्स लाईक ते कॅरेक्टर ला माहिती त्याचा कॉन्फ्लिक्ट काय आहे. जसं आपण मगाशी बोललो की त्या दोघांच्या मधला फरक एवढाच आहे. त्यांचे कॉन्फ्लिक्ट दोन कॅरेक्टर्सचे बोलायला गेले तर ते कॉन्फ्लिक्ट आउटर कॉन्फ्लिक्ट वेगळे असतील, म्हणजे त्यांचा फेस वेगळा असेल, बट ऍक्च्युअल मध्ये कॉन्फ्लिक्ट खूप सेम आहेत त्या दोघांचे. म्हणजे त्या इंडिव्हिज्युअल लाईफ मधले त्यांचे कॉन्फ्लिक्ट सेम आहेत म्हणून ते एकत्र येतात शेवटी, त्यांना हे होतं. पण नेहा पेंडसेचं कॅरेक्टर त्या दोघांमधला फरक एवढाच की ती क्लिअर आहे, ते कॅरेक्टर क्लिअर आहे की त्याला काय माहिती त्याचं कॉन्फ्लिक्ट काय आणि हाऊ टू हील समहाऊ. त्या कॅरेक्टरला थोडेफार माहिती आहे आणि ते क्लिअर आहे त्या माइंडमध्ये की माझं कॉन्फ्लिक्ट हा आहे, हे मला माहिती आहे. तर हे क्लिअरनेस मला जाणवलं. तर तो तुम्हाला जाणवला का कुठे, हा माझा प्रश्न आहे. इंद्राणी जो एक डिफरन्स सांगितला तो एक डिफरन्स आहे. हा. पण मी एक माझ्या अजून एक डिफरन्स जो माझ्या मैत्रिणीने मला एका पॉइंटला सांगितलेला होता, इट्स अ डिफरन्स ऑफ रिॲक्टिंग अँड रिस्पॉन्डिंग. ही सिम्पल गोष्ट आहे दोन कॅरेक्टर्स मधली, की नील रिॲक्ट होतो, नेहा रिस्पॉन्ड होते. परफेक्ट. इट्स ऍट सिम्पल एज दॅट. आणि ती एका पॉइंटला बोलती पण की अभिजित किंवा देर इज नो नीड ऑफ रिॲक्टिंग, ते जेव्हा सांगत असते. सो इट्स बेसिकली दिस ऍज सिम्पल एज दॅट की नेहा रिस्पॉन्ड करते आणि नील रिॲक्ट करतो. एवढाच मेजर डिफरन्स आहे त्यात. बरोबर. ऑनेस्टली मला असं वाटलं की सुरुवात ज्याला ती कॅरेक्टर आपण बघतो त्याला मला ते थोडं प्रेज्युडाईसने मी त्या कॅरेक्टरकडे बघत होतो. कारण आजकाल एक थोडंसं झालंय की आम्हाला मॉडर्निटी म्हणली की आम्हाला एक वेगळ्या प्रकारची इमेजरी डोळ्यासमोर उभी केली जाते किंवा दाखवली जाते आणि ती कुठेतरी मॉडर्निटी एक बरी असते, चांगली असते, मस्त असते, असं काहीतरी उगाच एक पालुपरला जातं. तर रियालिटी तशी नाहीये. म्हणजे जुने ते वाईट आहे किंवा जुने ते सोनं, हे दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. त्याच्यामध्ये कुठेतरी काहीतरी आणि त्यामध्ये अब्रेसिव्ह किंवा जे ब्रॅश कॅरेक्टर वाटतं ते हळूहळू त्याच्यातला काय त्याची उंची किंवा तो टॉवरिंग त्याचं जो एक पर्सनॅलिटी ती दिसायला लागते. पण ज्या वेळेला गोष्टी हळूहळू रिझॉल्व्ह होतात त्यावेळेला तिच्यातलेच एक ती म्हणजे त्यांची जी उंची आहे त्या व्यक्तिमत्वाची ती दिसायला लागते नेहाच्या कॅरेक्टरमध्ये. परफेक्ट. रोहिणी तू काय सांगशील नेहाच्या कॅरेक्टर बद्दल? मला हेच सांगावंसं वाटेल की नील कुलकर्णीला जसं माहित नाही त्याच्या कॉन्फ्लिक्ट आणि निगेटिव्हिटीचं आणि ट्रॉमाचं काय करावं, तसं नेहाला माहितीये माझा लॉस झालाय, जो पर्सनल लॉस झालाय त्याच्याबद्दल आता काय केलं पाहिजे त्या लॉस मधनं किंवा त्या निगेटिव्हिटी मधनं बाहेर निघण्यासाठी, हे तिला माहितीये. इव्हन ती फोनवर तिच्या नवऱ्याला सांगते की मला नाही जमत आहे, आपलं ठरलं होतं असं असतं किंवा काय, पण मला जमत नाहीये, आय कॅन्ट डू दिस एनी. तर ती वाट शोधण्याचा प्रयत्न, म्हणजे तिला वाट दिसलीये पण त्या वाटेवर तिला चालता येत नाहीये. तिचा पण हे कुठेतरी कॉन्फ्लिक्ट आहे, पण तो कॉन्फ्लिक्ट नोन आहे की तिला माहिती की तिला काय जमत नाहीये आणि काय जमायला हवंय. तर हे दोन डिफरन्सेस मला त्या कॅरेक्टर्स मध्ये जाणवले. आणि ती जास्त सेन वाटते आपल्याला नीलपेक्षा, कारण की मॅच्युरिटी जे नीलमध्ये आपल्याला बघायला मिळत नाही, कारण की ऑब्व्हियसली तो 18 वर्षांचा आहे किंवा 18-19 वर्षांचा आहे आणि ती कुठेतरी 25शी ओलांडलेली आहे, त्यामुळे ते कुठेतरी मॅच्युरिटीचा डिफरन्स पडतो. आणि जसं शुभम म्हणला तसं ती रिस्पॉन्ड करते आणि तो रिॲक्ट करतोय. तो ती कुणाच्या कारला जाऊन काही हे करत नाहीये, म्हणजे काय बोलतो स्क्रॅचेस करत नाहीये किंवा ती काही करत नाहीये, पण तिला माहितीये की मला काय करायचं पण तिला जमत नाहीये, हा तिचा कॉन्फ्लिक्ट आहे.
हे 2 डिफरन्सेस. नाही अगदी बरोबर. म्हणजे त्या 2 कॅरेक्टर मध्ये आपण जर बोलायला गेलो तर एक म्हणजे त्या एक सीन आहे की ज्याच्यामध्ये ती बोलत असते की एसी माल फंक्शन वाट बघते आणि त्याच्यामुळे मग तो मोनॉक्साईड क्रिएट होईल आणि मग मला एक शांत डेथ मिळेल याची मी वाट बघते. आणि तो म्हणतो की दिस इज नॉट माय टाईप ऍक्च्युली. आणि आपण बघितलंय त्याच्या अख्ख्या फिल्म मध्ये की त्याचं डील करण्याची पद्धत की तो स्वतःला सेल्फ पनिश करण्याचा प्रयत्न करतोय. लाईक तर तो कुठेतरी मला डिफरन्स जाणवला त्या 2 कॅरेक्टर्सच्या डीलिंग ऑफ द सिच्युएशन मध्ये की तो ही स्वतःला पेशंटली डील करून घेते, सायलेंटली डील करते, ती पनिश नाही करते स्वतःला. बट इट्स पेनलेस आणि पेनफुल प्रकार. पेनलेस आणि पेनफुल एक्झॅक्टली. हा पेनलेस टू पेनफुल म्हणतो ना, तर ते मला तो डिफरन्स जाणवला. सो ह्या सेक्शन मध्ये आपण ऑब्व्हियसली जसं बोललो की कॅरेक्टर्स बद्दल बोललो आणि इट प्रिटी मच सम्स अप ऑल द कॅरेक्टर्स आपण जे बोललो या सेक्शन मध्ये. बिफोर गोइंग अहेड मला लेट्स ऍड्रेस द अदर कॅरेक्टर्स लाईक मोरेश्वर, सेरा, निक्की, कारण की these are the characters actually that supports our main character or adds more value to the main character. So let's address that also. कोणीतरी एकाने जरी ऍड्रेस केले तरी विच इज फाईन. बट नाही मला असं अजूनही वाटतं की त्याच्या वडिलांचं जे कॅरेक्टर आहे ना, करमरकर सर इफ आय एम नॉट रॉंग. हा एक्झॅक्टली. तर त्यांच्या कॅरेक्टरला खूप म्हणजे व्हिज्युअल डेप्थ आहे. म्हणजे आपण जर शोधायला गेलो तर इट हॅज अ डेप्थ. पण असा मुद्दा की आपल्याला कसं की पूर्ण फिल्म मध्ये नीलच्या कॅरेक्टर आणि नेहाचं कॅरेक्टरला दिसून येते ती डेप्थ बिकॉज त्यांना स्क्रीन टाइम बराच आहे आणि दे हॅव दॅट स्क्रीन टाइम टू अचीव्ह दॅट डेप्थ व्हिज्युअली. आपण त्यांच्या नजरेतनं बाकी सगळ्यांकडे बघत असतो. एक्झॅक्टली. त्यामुळे त्यांच्या कॅरेक्टरला डेप्थ आहे. बट त्यांचं असं की वेन पीपल आर विलिंग टू गो इन टू दॅट डेप्थ देन ओनली आपल्याला ती दिसेल. तर मला कुठेतरी असं वाटतं त्यामुळे त्यांच्या कॅरेक्टर्स बद्दल पण बोललं गेला पाहिजे. हे शुभम म्हणलं ते बरोबर आहे. तर काय वाटतं तुम्हाला इव्हन एकंदरीतच जे सपोर्टिंग कास्ट होती त्यांच्याबद्दल? आय थिंक चिन्मय, रोहिणी, यू गाईज कॅन ऍड्रेस अबाउट द सपोर्टिंग कॅरेक्टर्स. येस. सो माझ्यासाठी बेसिकली हा रोहिणी बोल. नाही बोल तू बोल मग मी बोल. ठीक आहे. सो माझ्याकडे बेसिकली ज्याला सुरुवातीला वडील त्यांची भूमिका मांडतात त्याला ती आपल्या एकंदर सर्व घरातनं एक साधारणतः जी एक भूमिका कॉमन असते ती आहे आणि त्याच्यामध्ये काही चूक काढता येते असं नाहीये. कारण एखादा पालक आपल्या ज्यांना बेसिकली गोष्ट माहितीच आहे, सत्य कळलेलंच नाहीये काय आहे, त्याला वरवरनं आपण जर का नील सारखा लांबून मुलगा पाहिजे तर आपल्याला एवढं वाटतं की अरे काय बाबा काय करतोयस तू. सो त्याच्या वडिलांची भूमिका एवढीच आहे की अरे आम्ही तुझ्यासाठी काय करत नाही. आणि बेसिकली तिकडे जी सुरुवात त्याला एक छान फाउंडेशन मिळतं त्या गोष्टीला. ते खूप चांगलं होतं की याच्यामध्ये कोणीही कोणावरती मुद्दामून कुठल्याही गोष्टी लादत नाहीये. ज्या गोष्टी एकमेकाला पडतात त्या सगळ्या सिच्युएशनल आयुष्यातल्या काय म्हणू आपण घटना घडल्या त्यांचे ते पडसाद आहेत. ते कोणी कोणावरती आक्रमण केले अशा कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये नाहीये. आणि हा जो एक नॅचरल इसेन्स त्या नाट्यांमध्ये तयार होतो ना तो खूप जास्त इफेक्ट करतो. सेकंडली निक्कीचं कॅरेक्टर मला फार आवडलं कारण खूप कमी सीन्स मध्ये तिचं कॅरेक्टर बिल्ड झालं आणि तो सबप्लॉट खूप चांगला होता कारण त्याच्यामुळे मेन प्लॉटला सपोर्ट मिळाला. जर तो नसता तर ते त्याचं आणि तिचं नात्यात काय प्रॉब्लेम आणि ती काय इतकी त्याच्याशी पेशंटली डील करते या गोष्टी जर क्लिअर झाल्या नसत्या तर मग ते आपल्याला अर्धवट वाटलं असतं की मग काय त्यापेक्षा त्यांनी ते अतिशय कमी सीन्स मध्ये पण प्रोग्रेसिव्हली त्यांनी तो काम पूर्णपणे दाखवले. आणि आय थिंक ते दोन्ही कॅरेक्टर्स मला ऍब्सोल्युटली फ्रॉम डिझाईन टू पोर्ट्रेल या सगळ्या गोष्टी आवडल्या. आणि सेम त्याच्या मित्राचाही मला तो हे नक्कीच त्याचा तो पार्ट आवडला. ज्या ठिकाणी ते होतो त्यात ही ॲज अ सपोर्टिंग कास्ट. साराच्या याच्याबद्दल एक छोटासा मुद्दा मला थोडा वाटला की आपण क्लायमॅक्स किंवा अँटी क्लायमॅक्स कडे सरकताना तो जो एक कछुआ आणि कुवा हा तो एक डायलॉग आहे त्या बेंच मधला तो थोडासा तिथे काय म्हणू आपण की तो धक्का देण्यासाठी आलेला आहे हे आपल्याला जाणीव करून देते की आता क्लायमॅक्स कडे सिनेमा सरकणार आहे या ह्याने. तर तो कदाचित बदलता आला असता का असा माझा आपल्या सगळ्यांना प्रश्न आहे तो त्याने शोधावा. पण अदरवाईज मला सबप्लॉटची रचना आहे टोटल डिझाईन हे फार आवडलं कारण त्याच्यामुळे मेन प्लॉटला बळकटी आहे. मोरेश्वर बद्दल कोणी बोलेल का? हा रोहिणी बोल. मला मोरेश्वर बद्दल आणि निकी बद्दल दोन्ही बद्दल बोलायचंय. मोरेश्वरचं जे कॅरेक्टर दाखवलंय ते आपल्याला म्हणजे जे हॉस्टेल लाईफ मध्ये प्रत्येक जण कॉलेजमध्ये प्रत्येकाने ते कॅरेक्टर एक त्या टाईपचं एक कॅटेगरी किंवा त्या टाईपची मुलं बघितलेली असतात की जे स्मॉल टाउन मधनं आलेली असतात आणि त्यांना ऍक्च्युअल मध्ये काही माहित नसतं मोठ्या सिटीज बद्दल आणि ते कुठेतरी थोडेसे बिथरलेले असतात. आई वडिलांचे एक्सपेक्टेशन घेऊन आलेले असतात की मला हे अकम्प्लिश करायचे आणि कुठेतरी त्यांची अशी डिपेंडन्सी असते की कोणीतरी आपल्यापेक्षा नोन माणूस आपल्याला थोडंसं गाईड करेल आणि ते फ्रेंडली होण्याचा प्रयत्न करतात आणि थोडेसे एक्सपेक्टेशन त्यांच्याकडून ठेवतात की तो मला गाईड करेल
आणि मग थोडंसं माझं जे काही मला पुढे पूर्ण करायचंय माझ्या आई वडिलांचे एक्सपेक्टेशन ते पूर्ण होते. तर त्या टाईप ऑफ कॅरेक्टर त्यांनी दाखवले जे खूप मेजर चंक ऑफ टीनेजला ऍड्रेस करतं. आणि हे अशा अवतीभोवती आपल्याला बघायला मिळतात. की इथे सॉरी इंटरप्ट केलं तुला, कारण की प्रत्येक जण जे पात्र आहे ते कुठेतरी प्रिटेन्शियस होतं ओव्हरऑल फिल्म मध्ये. तो सोसायटीचे नॉर्म्स एक फिट होण्यासाठी सिद्धार्थीकडे Exactly. कूल बनायला जातो, हेडफोन्स घालणं. एक्झॅक्टली. हा बट हा जगदीश जो मोरेश्वर कॅरेक्टर हे मोरेश्वर. एक आलाय तसाच शेवटपर्यंत होता तसाच आणि आहे तो. त्यांनी परफेक्ट मोटिव्ह कुठे नाही बदलला त्याचा पूर्ण. एक्झॅक्टली. So हा जो प्रकार आहे त्याला कॉम्प्लेक्स नव्हता कुठे जास्त मोरेश्वरला. बरोबर. तो एक त्याचा सेट ठरलेला होता, लाईफ प्रिन्सिपल्स ठरले होते, तर तेवढ्याचसाठी आला होता, त्याला कॉम्प्लेक्स नव्हता कुठे. आणि बाकी सगळी कॅरेक्टर्स ही प्रिटेन्शियस होती कुठे ना कुठे बरोबर. किंवा लिव्हिंग अदर्स एक्सपेक्टेशन्स. अगदी बरोबर. अगदी. तर रोहिणी अजून तुला राहिलेलं बोलायचं. आणि मला निक्कीच्या कॅरेक्टर बद्दल मला एक शॉर्ट मध्ये सांगावंसं वाटतं की ते कॅरेक्टर का त्यांनी घेतलंय. तर जेव्हा एखादा पर्सन म्हणजे नील सारखा जो एखादा पर्सन ट्रॉमा मधनं जातोय आणि जेव्हा त्याला कळत नाही की आपल्या कॉन्फ्लिक्ट आणि ट्रॉमाचं काय करावं, तेव्हा खूप ऑब्व्हियसली गोष्टी घडतात की समोरच्यावर त्याचा ब्लेम टाकला जातो किंवा ब्लेम टाकला गेला नाही तर समोरच्यावर त्याची रिॲक्शन निघायला सुरुवात होते. म्हणजे आपल्या इनर कॉन्फ्लिक्टची रिॲक्शन समोरच्या आपल्या जवळच्या व्यक्तीवर निघायला सुरुवात होते. आणि पुढे होतं काय की जर ते कॅरेक्टर सॅक्रिफिशियल थोडंसं असेल, थोडंसं कम्पॅशनेट असेल, तर मग असं होतं की ते कॅरेक्टर तुमचं बिहेवियर म्हणजे ते ट्रॉमॅटिक बिहेवियर जे एक्सेप्टेबल ऍक्च्युअली नाहीये पण ते एक्सेप्ट करायला सुरुवात करतं. मग त्याच्या मनासारखं वागायला सुरुवात करतं. तर हे 2 पॉइंट हायलाइट करण्यासाठी त्यांनी ते कॅरेक्टर घेतलं आणि ते त्यांनी खूप छान हँडल केलं. नंतर त्या कॅरेक्टरला आलेलं रिअलायझेशन, तिचे जे ऍक्शन त्यानंतर असतात, तिचे जे मॅच्युरिटी परत तिला स्वतःच्याच सेल्फ केअर, सेल्फ लव्ह किंवा सेल्फ एक्सेप्टन्स बद्दल येते. तर ते त्यांनी खूप छान दाखवलं. फिल्म बेसिकली फिल्मचा सगळीकडे कुठे ना कुठेतरी हा एक उल्लेख होतो, इट्स अ फिल्म अबाउट कमिंग ऑफ एज. इट्स अ फिल्म अबाउट दॅट. आणि सगळी कॅरेक्टर्स कुठे ना कुठे तरी टुवर्ड्स एंड ना सेल्फ रिअलायझेशन कडे आहेत. किंवा जसं सिद्धार्थचं एक वाक्य जे आहे, आपण मगाशी बोलत होतो की जेव्हा ते नेहा पेंडचे पहिल्यांदा त्याला म्हणते की चुकीची डिरेक्शन का दाखवली. इंद्रा तो डायलॉग एक्झॅक्टली तुला पाठ आहे, तू सांगू शकतो तो काय डायलॉग होता. नेहा पेंडचं म्हणते की चुकीची डिरेक्शन का दाखवलं, तर देर आर नो रॉंग डिरेक्शन्स, देर आर ओनली वन पाथ. एक्झॅक्टली. देर इज ओनली वन पाथ. एकच रोड आहे त्याच्या. देर इज नो सच थिंग ऍज अ रॉंग डिरेक्शन बिकॉज देर इज ओनली वन पाथ. अशा फिल्म्स मध्ये खूप डायलॉग आहेत जिथे की जे फिल्मला डिरेक्टली मोटिव्हला हात घालतात, असे डिरेक्ट डायलॉग्स पण आहेत खूप फिल्म्स मध्ये. Yeah, in the next section we can. Okay, so now we already talked a lot about the sub characters and already talked about the main characters. आपण त्यांचं खूप डायसेक्ट केलं, त्यांची मेंटॅलिटी आणि काय असेल तो. सर, तर आता आपण थोडंसं टेक्निकल सेक्टरकडे आपण वळूया फिल्मच्या, की टेक्निकल पार्टकडे आपण वळूया की त्या साईडनी पण आपण थोडीशी फिल्म बघितली तर ती पण त्या साईडनी सुद्धा, त्या फ्रंटवरती सुद्धा फिल्म तेवढीच चांगली परफॉर्म करते जेवढी फिलॉसॉफिकल आणि ह्या पॉइंटवरती फ्रंटवरती फिल्म परफॉर्म करते. मला लोकांना हे सांगायला आवडेल, थोडंफार थोडंसं टेक्निकल जाऊ आपण थोडंसं, इफ आय मे, की सिनेमॅटोग्राफी मध्ये कलर थिअरी नावाचा एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये लोक कलर्सला यूज करतात काही सर्टन इमोशन्स काय म्हणतो आपण ऍम्प्लिफाय करण्यासाठी. तर आणि हे का असतं, बिकॉज सबकॉन्शियस आपलं माइंड असतं ते प्रत्येक कलरला बघितल्यानंतर सर्टन मूड डेव्हलप करतं आपल्या माइंडमध्ये ऑलरेडी. तर हे स्टडी करून काही सिनेमॅटोग्राफर्सनी सर्कल एक बनवलेलं आहे की कलर इमोशन सर्कल, की ज्याच्यामध्ये काही कलर्स सर्टन इमोशन्स आपले जे असतात ते सिग्निफाय करतात. तर तसं येल्लो हा जो कलर आहे या फिल्म मध्ये खूप जास्त डॉमिनेटिंग आहे. आपण पाहिलं त्याच्या नावाच्या जूनच्या इव्हन टायटल मध्ये सुद्धा येल्लो कलर आहे. नेहा पेंडच्या कॅरेक्टर जे कपडे घालतात त्याच्यात एक येल्लो कलर आहे. आणि सारखं आपल्या तिच्या घरामध्ये एक ऑरेंज आणि अशी वॉर्म येल्लोइश शेडचं लाइटिंग आहे. प्लस स्ट्रीट्स वरती ऑब्व्हियसली आपण बघतो त्याच्यामध्ये एक येल्लो शेड दिलेली. त्यांनी तिची गाडी येल्लो आहे. इव्हन निक्कीची गाडी पण येल्लो आहे. हेल्मेट एक येल्लो आहे. तर येल्लो हा जो कलर आहे तो त्यांनी खूप जास्त फिल्म मध्ये हायलाइट केलाय. तर ह्याचं रिझन कुठेतरी मला असं वाटतं की येल्लो हा कलर जो एक डिप्रेशन सिग्निफाय करतो. आणि दुसरी गोष्ट जेव्हा कलर थिअरी मध्ये इट्स ऑल्सो सिग्निफाईज द होप.
सो दोन्ही गोष्टी क्लब करून तो कलरला एक महत्व दिलं गेलेलं आहे त्या फिल्ममध्ये, की इट ऑल्सो सिग्निफाईज द होप बट इट ऑल्सो सिग्निफाईज द डिप्रेशन. म्हणजे दोन्ही गोष्टी एका दगडात आपण म्हणतो ना, दोन गोष्टी सॅटिस्फाय झालेल्या आहेत त्यांच्या, की होप पण आहे कुठेतरी जाऊन की आपण याच्यातनं बाहेर पडू या ट्रॉमाज मधून. आणि दुसरी गोष्ट ऍक्च्युली ती आत्ताची सिच्युएशन पण डिफाईन करतो की तो डिप्रेशनचा पार्ट आहे, की ज्याच्यातनं दोन्ही कॅरेक्टर जात आहेत. तर हे मला हे करायचं होतं. आणि जसं जसं कॅरेक्टर पुढे जात आहे फिल्म मध्ये, त्या हिलिंगकडे एक्झॅक्टली हिलिंगकडे जात आहे, तर त्यानुसार त्यांचे कपडे बदलत चाललेत. ऍट द स्टार्ट नेहा पॅन्टचे येल्लो पूर्णपणे ब्लॅक असते ऍट द स्टार्ट येल्लो असते, नंतर मध्ये ब्लॅक होते पूर्ण कपडे तिचे. आणि नीलच्या कॅरेक्टर पण ब्लॅक घातलेला असतो पहिल्यांदाच आपण बघतो त्याला त्यावेळेस. नंतर तो येल्लोकडे येतात ते, आणि मग येल्लो नंतर मग हळूहळू परत डीपर कलरकडे जातात. आणि त्याच्यानंतर मग ऍट दी एंड दे आर वेअरिंग अ व्हाईट कलर. सो व्हाईट कलर ड्रेसेस. सो दिस इज द जर्नी ऑफ देअर कॅरेक्टर. ते म्हणतो ना आपण की दे आर ऍक्च्युअली वेअरिंग देअर इमोशन्स. आपण म्हणतो ना तर ते ऍक्च्युअल वाक्य त्यांनी युज केलं की दे आर वेअरिंग देअर इमोशन्स ऍक्च्युअली. आणि नेहा पेंडचं कॅरेक्टर, जसं आपण मगाशी कॅरेक्टर डेफिनेशनच्या सेगमेंटमध्ये बोललो, की ते कॅरेक्टर जे आहे त्याला माहितीये की माझा ट्रॉमा काय आहे, आणि त्याला माहितीये कुठेतरी की मला काय हवंय लाईफमध्ये, मी कसा डील करणार आहे ह्याच्याशी तिला माहितीये. त्यामुळे तिचं कॅरेक्टर एका क्लिअर डिप्रेशन मध्ये, की ज्याला आयडिया आहे डिप्रेशनची, मला आहे बाबा आणि मला माहिती कसं डील करायचं. त्यामुळे ती एका कम्प्लिटली ओपन कपड्यामध्ये, ओपन इन द सेन्स की म्हणतो आपण काय की ज्याच्यामध्ये काही असे काही डिझाईन नाहीये किंवा एक प्लेन कपडे, प्लेन. बट तेच जर तुम्ही सिद्धार्थ मेननचे कपडे बघितले तर सिद्धार्थ मेननच्या कॅरेक्टर हे कॉम्प्लेक्स आहे, आणि त्याला माहिती नाही की त्याचं डिप्रेशनशी कसं डील करायचं. दॅट्स वाय त्याच्या कॅरेक्टरला चेक्सचे शर्ट आणि असे दिलेले की जेणेकरून रेबेलियस आहे कुठेतरी आणि इमॅच्युअर आहे. त्याचा पहिलाच ओपनिंगचा शर्ट आहे त्याच्यावर चेक गुवेराचा जो आहे. एक्झॅक्टली. तर हा जो थॉट आहे, तर हे इथपर्यंत जाऊन विचार करणे आणि त्या गोष्टीला एम्प्लिफाय करणे तेवढ्या गोष्टीतून, तर हे कुठेतरी मला प्रचंड जास्त त्या फिल्म मधली आवडलेली टेक्निकल गोष्ट आहे. आणि सिनेमॅटोग्राफी बद्दल बोलायचं गेलं तर मला प्रचंड सिनेमॅटोग्राफी या फिल्मची आवडलेली, आणि त्याबद्दल चिन्मय ऍक्च्युली जास्त सुंदर सांगू शकतो. मगाशी तो बोलत होता सिनेमॅटोग्राफी बद्दलच. आणि तर मला चिन्मयला विचारायला आवडेल, आणि मग तुम्ही जॉईन करू शकता. व्हॉट यू गेस थिंक अबाउट द टेक्निकल ऍस्पेक्ट. सो बेसिकली सिनेमॅटोग्राफीच्या बरोबर थोडासा एक लेखकाचा हे असल्यामुळे मला मी कथानकाबद्दल थोडंसं बोलतो आणि दिग्दर्शनाबद्दल, आणि मग सिनेमॅटोग्राफी जस्ट थोडक्यात म्हणतो, तर बाकीचेही थोडे शेअर करतो. मुळामध्ये काय की आपण बघतो की फिल्म जशी पुढे सरते तसे आपल्या बाकीचेही काही काही आजूबाजूच्या समाजातले प्रश्न त्या फिल्ममध्ये थोडेसे डोकं काढतात. आणि बेसिकली आता कसं असतं की कुठल्याही सामाजिक प्रश्न, जसं मग अशी म्हणलं की एकंदर आपल्या आता सर्वच लोकांची अवस्था गोंधळलेली. गेले 15-20 वर्ष जे काही आपण ग्लोबलायझेशनच्या नावाखाली आपण जे बघतोय, तर ह्याचा आपण लोकांकडनं उत्तर जगाकडनं घेण्याचे आपण जगाकडनं प्रश्न भाड्याने घेतले, आणि हे प्रश्न इथे येऊन बसल्यामुळे आपल्याला आपलं शहर, त्याचा तो इतिहास, त्याचा आपलं ती जागा आणि उद्याचं भविष्य, आणि मला खूप काहीतरी करायचंय आणि माझ्याकडे कमी, हा सगळा एकंदर ते जे जास्त मोठ्या मोठ्या ढांगातलं अंतर वाढत चाललेलं आहे, या सगळ्याकडे बघताना हे सामाजिक प्रश्न तुमच्या कथेमध्ये किंवा चित्रपटामध्ये किंवा कलेमध्ये छोट्या फार प्रमाणे डोकं काढणार, हे गृहीत धरलेलं आहे, हे ऍक्सेप्टेबल आहे. पण सामाजिक प्रश्न ज्याला येतात त्याला जनरली कुठल्याही कलाकाराला त्याच्यावरती एखादं मस्तपैकी भाषण किंवा भाष्य करून टाकावं अशी आतनं एक इच्छा होते. ती इच्छा तशी बाजूला ठेवून त्या मोहात न पडता आपल्या मूळ चित्रपटाच्या धर्माशी तत्वनिष्ठ राहण्याचा प्रयत्न हा अतिशय उत्तमपणे फिल्मला जमलेला आहे. आणि त्यासाठी दिग्दर्शक आणि लेखक या दोघांनाही जेवढे देता येईल तेवढे पैकीच्या पैकी मार्क्स आपण देऊन टाकत, कारण ते त्यांनी त्या ठिकाणी कुठेही नको त्या ठिकाणी वाया घालवलेलं नाही. जो जितका म्हणजे मला असं वाटतं की सामाजिक प्रश्नांचे जितके वैयक्तिक चटके प्रत्येकाला बसतात, प्रत्येक कॅरेक्टरला तितकेच जखमा दाखवलेले आहेत. त्याच्याहून उगाच खपल्या काढून आत काहीतरी आम्ही जाऊन शोधून काढतो असा कुठलाही आताही प्रयत्न नाहीये. तर तो पहिला भाग झाला. दुसरा, कॅमेरा हँडलिंग मध्ये मला ऍब्सोल्युटली आवडलं की कॅमेरा हँडलिंगची पद्धत ही आपल्याला, आपण जे काही प्रकारे मराठी चित्रपटांचा आतापर्यंत आपण विश्व बघतो त्याला खूप वेगळ्या प्रकारे जाणारी आहे. म्हणलं तुम्हाला की त्या बेसिकली आपण त्या एका कॅरेक्टरच्या सोबत आपण आपल्या स्वतःच्या आयुष्यापर्यंत आपण एक प्रवास 1.5 तासामध्ये करतो. त्याच्यामध्ये कॅमेरा हा अतिशय महत्वाचा भाग आहे या सगळ्यामध्ये. आणि ते जे थोडंसं म्हणजे खूप आर्टिस्टिकही न ठेवता आणि खूप रॉ किंवा एक्सपिरियन्शियल पण न ठेवता त्याचा जो काही बॅलन्स त्यांनी साधलेला आहे, आय थिंक दॅट इज वाय द
दिस स्टोरी अपील्स टू अस मोर. आपण बरेच वेळेला बघतोय खूप चांगली स्टोरी असते पण चुकीच्या स्टाईलची सिनेमॅटोग्राफी त्याला मारते. तर या ठिकाणी त्यांनी तो राईट काइंड ऑफ बॅलन्स मेंटेन केल्यामुळे आपण कधी कधी आर्टिस्टिक पॉइंटला ती आर्ट म्हणून पण आपण ती ऍब्सॉर्ब करतो आणि बऱ्याच वेळेला आपण ती एक लाईफ मधला एक्सपिरियन्स म्हणजे व्हॉट्सअपवरचा एखादा व्हिडिओ बघा त्या पद्धतीने पण आपण तो घेऊ शकतो. ते Okay. दोन्ही ज्या पद्धतीने इझिली होत जमलंय ते मला वाटतं फिल्मला खूप चांगलं हे करतं, सपोर्ट करतं. ओके, सो दिस वॉज द ब्युटिफुली एक्सप्लेन बाय चिन्मय की सिनेमॅटोग्राफी बद्दल त्यांनी खूप छान गोष्टी सांगितल्या आणि बाकीच्या म्हणजे तिने जी गोष्ट स्क्रिप्ट रायटिंग बद्दल जो तो बोलला तीही एकदम ऍप्ट होती आणि तीही मलाही फील झाली की मलाही त्या गोष्टी आवडल्या होत्या. तर आपण आता शेवटच्या सेगमेंटकडे वळतोय की ज्याच्यामध्ये आपण लोकांना अपील करतो की लोकांनी ही फिल्म का बघावी आणि त्याच्यामध्ये काय एक्सपेक्टेशन्सनी त्या फिल्मकडे जावं. सो बेसिकली आपण गेली अनेक वर्ष आता मागच्या दशकभर तरी आपण बघतोय की आपल्याकडची एकंदर भारतातली सिनेमा बनवणारी जी काही मंडळी आहे ती नाविन्याचा खूप पाठलाग करतात. टेक्नॉलॉजी पासून कथेपर्यंत, कॅरेक्टर्स पासून ऍक्टर्स पर्यंत नाविन्य खूप शोधलं जातं पण प्रयोगशीलता कमी होते. नाविन्याच्या पाठीमागे धावल्यामुळे प्रयोगशीलता कमी होते. हा नुसता नाविन्याचा एक असं भरलेली पोतडी नाहीये, हा एक अतिशय उत्तम जमलेला प्रयोग आहे आणि हा प्रयोग अनुभवण्यासाठी ही फिल्म बघा. मुळामध्ये ही फिल्म करडी आहे आणि ती काळ्यांनी पण बघायची आणि ती गोऱ्यांनीही बघायची आहे कारण गोऱ्यातल्यांना काळे दिसत नाहीत, काळ्यातल्यांना गोरे दिसत नाहीत. तर ही फिल्म बघा, ही फिल्म अनुभवा आणि प्लीज सिरियसली घेण्यासाठी ही फिल्म बघा कारण अशा खूप कमी फिल्म्स बनतात भारतामध्ये, जगामध्ये, मराठीमध्ये, इतिहासामध्ये अशा खूप कमी कलाकृती बनतात ज्या ऍक्च्युली त्यांच्याकडे त्याच्यात खूप सामर्थ्य असतं की ते भरपूर मोठे प्रश्न खूप छोट्या लेवलला सामान्य अतिशय सोप्या पद्धतीने सोडवू शकतात. ह्याच्या कॅटेगरीमध्ये जाऊन बसू शकेल इतकं सामर्थ्य या फिल्म मध्ये आहे. सो जसं मी सुरुवातीला म्हणालो तसं एखादी संध्याकाळ, एखादा दिवस जमेल त्या आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर मोकळा वेळ काढून बघा. जाता जाता सहज बघायचं होतं, एक फन फेअर म्हणून आम्ही गेलो होतो, अशा प्रकारे त्याचं हे करू नका. ती त्या ज्या हेतूने त्या कलेची बांधणी केली त्याची ती कुठेतरी विटंबना होईल. इंद्र, मला परत एकदा विचारायचं, इंद्र ते कोट एकदा परत सांगशील सुरुवातीला जे होतं ते? सुरुवातीला कोट ज्या कोटनी फिल्म ओपन होते की व्हॉट हॅपन्स व्हेन पीपल ओपन देअर हार्ट दे गेट बेटर. एक्झॅक्टली, दिस वॉज द मोटिव्ह ऑफ द होल फिल्म आणि आमचाही आज तोच मोटिव्ह होता, टू कॉन्व्हर्स विथ यू. ती फिल्म तुमच्याशी बोलते, तुम्ही त्या फिल्मला पण समजून घ्या. ती एक व्यक्ती आहे, ती एक माणूस आहे, ती तुमच्याशी बोलते एक माणसासारखं, तिलाही समजून घ्या. आणि आमचाही तोच मोटिव्ह होता की तुम्हाला तेच सांगण्यात.